वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तो भक्ता लागे पावसी लवलाही. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ राधे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी, जय देवी, जय देवी. लय भारी मधुरा आणि कौशिकी, खूप सुंदर, खूप अप्रतिम सुरुवात झालेली आहे. नमस्कार, मी हेमाली मोहिते. नारी लय भारी या NDTV मराठीच्या नवरात्र स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीची सुरेख मैफिल तुम्ही पाहिली. आता या दोघींशी दिलखुलास गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांची संगीत विश्वातली मुसाफिरी. तत्पूर्वी अगदी थोडक्यात या दोघींची ओळख. कौशिकी जोगळेकर हिचं संगीताचं प्रारंभिक शिक्षण हे तिच्या पालकांकडून म्हणजे स्नेहा जोगळेकर आणि अजय जोगळेकर यांच्याकडे झालंय. तर सध्या ती वेस्टर्न क्लासिकल पियानो आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकते. तर मधुरा कुंभार हिला आपण सारेगमपा तसंच सूरनवा ध्यासनवा अशा रियालिटी शोमधून पाहत आलेलो आहोत. तसंच अनेक कार्टून व्यक्तिरेखांनाही तिनं आवाज दिलेला आहे. खरं म्हणजे संगीत विश्वातल्या या दोघीही मल्टी टॅलेंटेड आणि मल्टी टास्क अशा कलाकार आहेत आणि म्हणूनच या दोघांचंही नारी लय भारी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सुरुवातीला मधुरा तुझ्याकडे येते. सारेगमपा सूरनवा ध्यासनवा या रियालिटी शोमध्ये आम्ही तुला पाहिलेलं आहे. मात्र त्याचबरोबर कार्टून व्यक्तिरेखांना आवाज देणं, तोही गायनातून आवाज देणं, खूपच वेगळा असा हा प्रवास आहे. कसा हा प्रवास झाला? खरं सांगू का, म्हणजे असं काही योजलेलं नसतं की मला अमुक अमुक, अर्थात गाणं करायचं हे कायम माझं स्वप्न होतं आणि मी ते पूर्ण करण्याचा मागे कायमच आहे, त्याचा ध्यास आहे मला. पण डबिंग करावं किंवा मी असे अनेक रियालिटी शोज करेन वगैरे असं काहीच ठरवलेलं नसताना मला असं वाटतं की माझ्या योग्य त्या टप्प्यावर योग्य त्या गोष्टी मला मिळत गेल्या आणि मी त्याच्यातून पुढे माझा प्रवास सुरू राहिला सातत्याने. मला खरंच म्हणजे माझ्या गुरूंची साथ आहे, आई वडिलांची साथ आहे, नशिबाची साथ आहे. ह्या सर्वांना मी त्या गोष्टीचं श्रेय देते. गायनाकडे तर मी नंतर येईनच, कारण आता सध्या तू मेन स्ट्रीम मध्ये गाते आहेस. पण डबिंगची सुरुवात कशी झाली? तो एक गमतीदारच किस्सा आहे. म्हणजे मी खरं गेले होते एका रेकॉर्डिंगच्याच निमित्ताने. एक गाणं एका नाटकासाठी एक गाणं आम्हाला काही बॅकग्राऊंड स्कोर्स वगैरे असं सगळं मला डब करायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर असा एक तिथे सीन चालला होता की त्याच स्टुडिओमध्ये काही कार्टून्स रिलेटेड म्हणजे कार्टूनच्या ज्या सिरीज आहेत आपण आता मुलं सगळी बघतात, व्हेरी फेमस, तर त्याचं डबिंग चालतं. तर तिथे असा प्रॉब्लेम झाला होता की त्यांची लिरिसिस्ट काहीतरी आजारी पडली आणि सगळं डेडलाईनवर काम चाललं होतं आणि काय करायचं होतं, कसं करायचं वगैरे. तर एक कानावर येतं आपल्या आणि जस्ट म्हटलं काय करायचं आहे, मला सांगशील का वगैरे. आणि मला गाणं लिहून हवं आहे एका कार्टून सिरीजसाठी आणि ते त्या ह्याच्यात गायचं सुद्धा आहे, तर तू करशील का. म्हटलं मी कधी यापूर्वी असं केलेलं नाही आहे आणि आय एम नॉट शुअर अबाउट इट. तर ते असं सहज काहीतरी बघून ते गुणगुणल्यासारखं केल्यावरती ते क्लिक झालं आणि झालं की तू लिही आता हे गाणं, हे आम्हाला आवडलंय. बरं, मग मी ते लिहून दिलं. ते अप्रूव्ह सुद्धा होऊन आलं चॅनलकडनं. आणि त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या सिरीज रिलेटेड जी अशी एपिसोडिक सॉंग्स असतात, बरेच आहेत असे.
रोल नंबर 21, त्याच्यानंतर छोटा भीम, ही सगळी म्हणजे हे ऑगी अँड द कॉक्रोचेस, म्हणजे ही अगदी लहान मुलांना आवडणारी सगळी कार्टून आहे. आपणही लहानपणी मीही बघायचे. तर त्याच्यातली वेगळी वेगळी जी गाणी असतात, तर ते मी एक गाणं लिहिलं, ते अप्रूव्ह झालं आणि नंतर माझ्याकडे ते काम यायला लागलं आणि मी ते करायला लागले. आणि मला आता आठवतही नाही की मी पहिलं कुठल्या दिवशी केलं असेल हे काम. इट जस्ट स्टार्टेड, म्हणजे असं काही ठरवलेलं नसतं. सो ते आपोआप माझ्याकडे आलं आणि ते झालं. ओके. कौशिकी, तुझ्या वादनाकडे गायनाकडे तर येणारच आहे, मात्र सगळ्यात सरप्रायझिंग आम्हाला जे आत्ता दिसलेलं आहे की एक छानशी छोटीशी मुलगी अशी आणि ती ही साडी नेसून कीबोर्ड वाजवते. म्हणजे दिसायला क्लासिकल आहे आणि वाजवते आहे वेस्टर्न काहीतरी. कसं जमवतं हे? नाही, आय ऑलवेज लव्ह दिस अटायर. ऑफकोर्स म्हणजे मी पियानो वाजवत असेन किंवा मी कीबोर्ड वाजवत असेन, बट मला असं जनरली मी जेव्हा परफॉर्म करते कीबोर्डचे शोज, तर मला असं रेस्ट्रिक्शन होतं की आयदर ड्रेस किंवा स्कर्ट्स, तर मला ते फार नेसायला मिळत नाही. तर जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळते की चला समोरून अपॉर्च्युनिटी येते, तर मी डेफिनेटली आय गो फॉर साडी आणि गजरा आणि आय लव्ह इट. कौशिकी, लहानपणापासूनच तुला आईवडिलांकडून संगीताचं बाळकडू मिळालेलं आहे. ते एक वेगळं आणि स्वतःचं एक वेगळं स्थान या संगीत विश्वात तयार करणं हेही एक वेगळं. कसा आहे प्रवास? काय पुढे करायचं आहे? आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुझं प्रेरणास्थान कोणतं? ऑफकोर्स माय बिगेस्ट मोटिवेशन आर माय पेरेंट्स. त्यांच्यामुळेच खरं तर माझा संगीताचा प्रवास सुरू झाला. मी खूप लहान होते, म्हणजे मला इवन दो मला आयडिया नव्हती, तर तेव्हापासून हे जे सुरू झालं आहे स्कूलमध्ये. आय यूज टू सिंग, आय यूज टू प्ले असेंब्लीजमध्ये, कॉम्पिटिशन्समध्ये. तेव्हा काय एवढं मला कळायचं नाही, बट हळूहळू आवड निर्माण झाली. 11th-12th मी इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स करायला लागले, मग तिथून बक्षिसं मिळायला लागली कॉलेजसाठी. खूप छान वाटायला लागले अँड दॅट्स हाऊ दिस जर्नी स्टार्टेड. आणि पियानो खूप लहानपणापासून शिकते. ऑफकोर्स गाणं आईकडून, आई माझी गाणं शिकवते, सो आईकडून गाणं शिकतच आले आणि खूप वयाच्या 4-5 वर्षांपासून मी पियानोही शिकत आली आहे. सो तेव्हापासून ही जर्नी सुरूच आहे आणि ऑफकोर्स पुढे जाऊन हेच करायचं आहे दुसरं. बरं, वडिलांचं हार्मोनियम वादन जास्त आवडतं की पियानो वाजवायला जास्त आवडतं? काय आवडतं? कांट रिअली से. ऑफकोर्स एव्हरीथिंग इज डिवाइन. कांट रिअली से. अच्छा. तसंच एक साधासा प्रश्न तुझ्यासाठी आहे की गायन की डबिंग? ऑफकोर्स गायन, कारण आय वॉज ऑलवेज पॅशनेट अबाउट म्युझिक आणि आय विल बी. आणि अर्थात डबिंग ॲक्च्युली इट्स अ फन पार्ट. म्हणजे माझं जे मेन स्ट्रीम लाईन म्युझिकच आहे आणि मला तेच करायला जास्त आवडतं. पण मला असं वाटतं की आपण कलाकार आहोत, म्हणजे आपण आता जरी सिंगर असलो किंवा वादक असलो, कोणी काही नृत्यांगना असेल, अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, सगळे दे ऑल कम अंडर वन फ्रेटर्निटी, दॅट इज आर्टिस्ट. सो मला असं वाटतं की आर्टिस्ट म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या ज्या त्याच्यातल्या म्हणजे कला आहेत किंवा वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपण एकदा तरी करून बघितले पाहिजेत. एखाद्या सिंगरने एकदा तरी डान्स करून बघितला पाहिजे किंवा एखाद्या डान्सरने एकदा तरी गाऊन बघितलं पाहिजे, काहीतरी वाजवून बघितलं पाहिजे. सो वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याला एकदा तरी हात लावावा असं मला वाटतं. त्यामुळे डबिंग हा तसा एक भाग आहे माझ्यासाठी. अच्छा, पण डबिंगमध्ये गायन करणं तेही आव्हानात्मक आहे का? किती आव्हानात्मक आहे? आणि तुझा असा एखादा कोणता अनुभव की तसं डबिंगमधलं गायन साकारताना हो हे मला चॅलेंजिंग वाटलं? जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी डबला उभे राहता तेव्हा ती मजाच असते. त्याच्यामध्ये तुम्हाला काही कठीण वाटत नाही, कारण तो आवाज तुम्ही पहिल्यांदा करत असता. पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढचे सततचे एपिसोड्स ते डब करायला लागता आणि जेव्हा 17-20 एपिसोड्स तुम्ही करता, पण तुम्हाला पहिल्या एपिसोडला जो तुम्ही व्हॉइस त्या कॅरेक्टरसाठी प्रोड्यूस केलेला असतो तो लक्षात ठेवून ती कन्सिस्टन्सी जपणं, दिस इज अ चॅलेंजिंग डबिंग. म्हणजे मग ते डबिंग म्हणजे डायलॉग्स म्हणणे असू शकतं किंवा गाणं, आणि गाणं तर अजूनच कठीण आहे, कारण त्या व्हॉइसमध्ये तुम्हाला म्युझिकली तुमचा व्हॉइस सुद्धा प्रोड्यूस करायचा. दिस इज अ बिग चॅलेंज. नक्की. कौशिकी, हार्मोनियम असेल किंवा कीबोर्ड असेल, पियानो असेल, या सगळ्यावर तुझी बोटं अगदी फार सहज फिरतात असं मला वाटतं. मी काय संगीतातली जाणती अशी नाही, मात्र तरीसुद्धा ते पाहताना ती खूप छान वाटतं. आणखीनही तू काही इन्स्ट्रुमेंट शिकते आहेस, तर तुझं आवडतं इन्स्ट्रुमेंट कोणतं? मी तबला म्हणजे तबलापासून स्टार्ट केला. माझ्या बाबांनी डेफिनेटली ही मेड शुअर की मी ताल वाद्य पासून स्टार्ट करेन, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते आत्ता मला इट इज व्हेरी मला तो इम्पॉर्टन्स कळतो आहे.
मी कथकही शिकले काही वर्ष अरे वा. आणि व्हायलिन पण शिकले होते. सो हे सगळं करून देन आफ्टर 1 पॉईंट आय हॅड टू चूज की आता मला फायनली काहीतरी करायचं आहे. बट तरी मी गाणं आणि पियानो अच्छा. हे 2 गोष्टी चूज केलाय. तर ह्याच्या आता तुम्ही जर इफ यू आस्क मी की चूज बिटवीन वन आय कांट. मधुरा आणि कौशिकी या दोघींबरोबरच्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत आणि बरंच काही त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे, त्यांचा आवाज ऐकायचा आहे, त्यांचं वादन ऐकायचं आहे. मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. आता सध्या कीबोर्ड आहे, तर कीबोर्डवर एखादी तुझी आवडती रचना आम्हाला दाखवशील? सो आत्ता नाव मी पियानो आणि माझं गाणं सुरू आहे. सो मी पियानोवर एक इंग्लिश ट्यून आहे रिव्हर फ्लोज इन न्यू म्हणून कंपोज्ड बाय युरुमा. सो आय वुड लाईक टू प्रेझेंट इट. येस शुअर. सुंदर सुंदर. मी काही वेळ हरवून गेलो होतो. अच्छा मधुरा, तू आता मेन स्ट्रीममध्ये गाते आहेस आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातेस, पण जे गाणं तुझं सगळ्यात अधिक गाजलं होतं रियालिटी शोजमध्ये वगैरे म्हणजे ते म्हणजे लावणी हा प्रकार. तर त्याची एखादी झलक? हो शुअर. हड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, ग तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाणं. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियाणं. तुझा ऊस वाढला जो मान, तुझा ऊस वाढला जो मान. घाटा घाटानं उभारी भरली, पेरा पेरात साखर भरली. नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला. तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. मी म्हणूनच मुसाफिरी म्हटलं होतं, कारण वेस्टर्नकडून आपण थेट आपल्या लोककलेकडे लावणीकडे वळलो. पुन्हा एकदा कौशिकी, तुला एक प्रश्न असा की सुरुवातीला जसं म्हटलं की लहानपणापासून तुला संगीताचं बाळकडू मिळणं हे एक गोष्ट वेगळी, म्हणजे घरात संगीताचं वातावरण असणं ही एक गोष्ट वेगळी, आणि संगीतातल्या दिग्गजांबरोबर परफॉर्म करायला मिळणं ही एक गोष्ट वेगळी. त्यातल्या तू तौफिक कुरेशींबरोबर परफॉर्म केलेलं आहे, तर झाकीर हुसेन यांची भेटही झालेली आहे. कसं? ऑफकोर्स ते जेवढे दिग्गज आहेत तेवढेच ते हंबल आहेत. ते खूप ही इज लाईक अ फादर फिगर टू मी. तौफिक जी ऑनेस्टली ते
वेरेवर वी गो वी परफॉर्म ते इतकी काळजी करतात, म्हणजे दे आर व्हेरी लाईक अ फादर फिगर टू मी. सो आय ऑलवेज फील सो गुड अँड आय फील रिअली ब्लेस्ड की मी अशा लोकांच्या मध्ये आहे, सराउंडेड आहे. सो आय फील व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड. खूप छान वाटतं. आणि तुझ्याच नेमसेक कौशिकी चक्रवर्तींबरोबर सुद्धा तू परफॉर्म केलेलं आहे, काम केलेलं आहे, तर तो अनुभव कसा? येस, सखी नावाचा त्यांचा बँड आहे, विच इज फॉर नाव आता त्यांचं 10th इयर आहे. आणि मी त्या बँडमध्ये आत्ता आले आहे. आत्ता आमचा फर्स्ट शो, म्हणजे माझा फर्स्ट शो इट वॉज इन बाहरेन. आणि आत्ता सप्टेंबरमध्ये आम्ही नायजेरियाला गेलो होतो. सो इट इज अमेझिंग, सो मच टू लर्न फ्रॉम ऑल ऑफ देम. मला खूप आय मीन वर्ड्स फॉल शॉर्ट टू एक्सप्रेस आत्ता मला कसं वाटतंय. बट आय एम रिअली ब्लेस्ड. दॅट्स ऑल आय वुड से. मग कौशिकी, जसं आम्ही सुरुवातीपासून म्हणतो आहोत, तू खरं म्हणजे एक अमेझिंग पॅकेज आहेस संगीतातलं. कारण बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स तू वाजवते आहेस आणि अजूनही तू आता जसं वेस्टर्न क्लासिकल पियानो शिकतेस. अजून काही राहिलंय शिकायचं? नाही, बट मला असं वाटतं की जेवढं शिकू तेवढं कमी आहे. देर इज नो एंड टू इट. रोज काही ना काहीतरी मी शिकते, रोज काही ना काहीतरी मला कळतंय की हां अरे हे असं असतं, असू शकतं, किंवा हे मी असं एक्सप्लोअर करू शकते, किंवा असं इम्प्रोवाइज करू शकते, किंवा ही तान अशी येऊ शकते, किंवा देर आर अनलिमिटेड थिंग्स टू एक्सप्लोर. सो देर इज नो एंड टू इट. मधुरा, जेव्हा आता तू गणराया हे गाणं आणलंस, नवरात्रीत तसं काही आणलेलं नाही, पुढच्या वर्षी तुझे प्लॅन आहेत, पण नवरात्री दरम्यान काही फोटोशूट केल्याचंही मी ऐकलेलं आहे. तर त्याविषयी सांगशील? आमची एक माझी स्वतःची आणि कंपनी आहे नोट्स अँड बीट्स एंटरटेनमेंट. तर आम्ही त्याच्या थ्रू एका रेंटल क्लॉझेट्ससाठी, शुभलता रेंटल क्लॉझेट्स, त्यांच्या प्रमोशन्ससाठी आम्ही काही त्यांचे सगळे कॉस्ट्युम्स ऑन रेंटल, त्यांची ज्वेलरी आहे, हेअर अँड मेकअप, सो याचा आम्हाला एक कॅम्पेन करायचं होतं. सो आम्ही वेगळ्या वेगळ्या आर्टिस्टना घेऊन, म्हणजे सुखदा खांडकेकर आहे, कल्पिता राणे आहे, त्याच्यानंतर प्राजक्ता दातार, अशा सगळ्या बऱ्याचशा आर्टिस्टना घेऊन आम्ही ते फोटोशूट केलं. आणि आम्ही नवदुर्गा केल्या आणि देवींचे 9 वेगळे वेगळे जे अवतार आहेत असे प्रॉपर, आणि त्या दिवशीच्या रंगाची ती साडी आणि त्याप्रमाणे पूर्ण देवीचा गेटअप. त्याच्यामध्ये आम्हाला एक करायचं होता, ते म्हणजे कृष्णवर्ण देवी, म्हणजे जी आपली तुळजाभवानी आहे, आणि पिवळा मळवट आणि असं टिपिकल. पण त्याच्यासाठी त्यांना असा एक उभा चेहरा हवा होता. आणि सो त्या लुकची रिक्वायरमेंट होती की मोठे डोळे, उभा चेहरा हवा होता, कारण तो असा पूर्ण काळा रंग पूर्ण चेहरा करून आणि मळवट मोठा. सो आम्ही ज्यांना सगळ्यांना कास्ट केलं, मला असं सगळ्यांनी खूप हे केलं की एक लुक तरी तू मधुरा करच. म्हटलं करायला हरकत नाही, तो पण एवढा, म्हणजे इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग लुक. बरं, आता मग या व्यतिरिक्त पुढचे काही प्लॅन्स? आता पुढचे काही प्लॅन्स म्हणजे आता काही, जसं एक गाणं तर बाप्पांनी तर सुरुवात केलेलीच आहे, श्री गणेशा झालेलाच आहे. सो आता आणखी नवनवीन गाणी या वर्षभरामध्ये तुमच्या भेटीला घेऊन येण्याचे प्लॅन्स आहेत. ओके, कौशिकी, तुझे काय प्लॅन्स आहेत? माझं शोज चालूच आहेत आणि आय होप येस ऑफकोर्स दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. खरं आहे. या दोघींशी बोलतानाही, मधुरा असेल किंवा कौशिकी असेल, जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, मल्टी टॅलेंटेड, मल्टी टास्क अशा या दोघी कलाकार आहेत संगीत विश्वातल्या. आणि त्यांच्याशी बोलताना एक वेगळ्याच प्रकारचं समाधान आलं की इतक्या नवपिढीतल्या या सगळ्या दोघी कलाकार आहेत आणि त्या इतक्या होपफुल आहेत आणि त्यांना इतकं काही शिकायचं आहे, इतकं काही करायचं आहे, आपल्यासमोर त्यांची कला सादर करायची ही इच्छासुद्धा बरंच काही सांगून जाते. आणि त्यामुळेच या कार्यक्रमामध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. मात्र जाता जाता या दोघींकडूनही मी एक विनंती करेन की त्यांनी देवीच्या आराधनेसाठी एक काही सादर करावं. ऐ गिरिनन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवर विन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते. भगवति हेशिति कण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. ऐ गिरिनन्दिनि